सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हटले जाते। ज्या गुरूंनी आपले व्यक्तिमत्व घडवले त्या गुरुप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांच्या ठायी नतमस्तक होण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरु म्हणजे आहे काशी, साती तीर्थ तयापाशी। तुका म्हणे ऐसे गुरु, चरण त्यांचे हृदयी धरू। आज येथे जमलेल्या सर्व गुरुवर्यांना माझा नमस्कार। तसेच आज म्हणजे दिनांक 26 जुलै या दिवशी शिवप्रेरणा प्रतिष्ठान राजधानी सातारा अध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवस असतो। काही कारणानिमित्त हा कार्यक्रम पुढे लांबला गेला आणि आज तो गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपण हा कार्यक्रम घेत आहोत। तर आज शिवसेना प्रतिष्ठान राजधानी सातारा यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित शिवसेना प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांचा नगरपालिका शाळा क्रमांक 1 च्या वतीने आपण सत्कार करत आहोत। प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री सुरेश शिंदे साहेब, तसेच सक्सेस अबॅकसचे चेअरमन माननीय श्री किरण पाटील साहेब यांचा सत्कार इथं होत आहे। तरी मी हॉस्पिटल चेअरमन माननीय डॉक्टर श्री सुरेश शिंदे, श्री बाळासाहेब शिंदे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद साहेब। माननीय निलेश शिंदे, माननीय मनोज निंबाळकर, माननीय शांताराम मंदिर, माननीय कुमार पोटार, माननीय निशांत भोसले यांचा नगरपालिका शाळा उपस्थित असलेले शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक तथा अध्यक्ष, ही केवळ वस्तू वाटपाची प्रक्रिया नाही, ही आहे ज्ञान, संधी आणि उज्ज्वल भविष्याच्या बीजांची प्रेरणी। बऱ्याच वेळा शिक्षण घेताना अडचणी निर्माण होतात, त्या होऊ नये म्हणून होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्यास शिक्षणाची वाटचाल सुकर होते आणि आजचा हा कार्यक्रम त्याच अंधाराला दूर करणारा आहे। दप्तर, पेन या वस्तू लहानशा विद्यार्थ्यांच्या हातातील हत्यार आहेत। तो त्यांचा आत्मविश्वास आहे। साहित्य नुसतं वापरायचं नाही तर ते जपायचं आहे, त्यातून शिकायचं आहे आणि यश मिळवायचं आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे अनेक हातांची मेहनत आहे। शैक्षणिक साहित्य पुरवणारे सदर दातृत्वशील व्यक्तिमत्व मी त्यांचे शाळेच्या वतीनं मनपूर्वक आभार मानते आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रे
त्यांच्या संस्थेकडे देते. यावर्षी आम्ही 8व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. हा आमचा 8वा कार्यक्रम आहे. वर्षातून 2 कार्यक्रम दरवर्षी साजरे करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे मान्यवर लाभलेले आहेत ते सातारा हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर, चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर श्री सुरेश शिंदे साहेब, त्याचबरोबर सक्सेस अबॅकसचे किरण पाटील साहेब, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी थोड्याच वेळात हजर राहणार आहेत आणि नायकवडी साहेब त्यांचे सर. आजचा हा कार्यक्रम जुलै महिन्याच्या 26-27 तारखेच्या दरम्यान आम्ही दरवर्षी करत असतो. परंतु यावेळी जरा सुट्टीचं नियोजन आल्यामुळे, कारण 26ला आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवस असतो, सुट्टी जोडून आल्यामुळे मग कार्यक्रम पुढे करत गेलो. म्हटलं कुठली तारीख घ्यावी, तर बरोबर 29 तारखेला आज गुरुपौर्णिमा होती आणि म्हटलं काय हरकत नाही, गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा कार्यक्रम आपल्याला शाळेमध्ये घेतोय, त्यामुळं गुरुजनांचंही आपल्याला मार्गदर्शन लाभेल, आशीर्वाद मिळतील. आणि आजच्या कार्यक्रमाला जे आमचे प्रमुख पाहुणे आहेत ते खरं म्हणजे आमच्या संस्थेचे आम्हाला आधारस्तंभच आहेत आणि आम्हाला गुरुच्या ठिकाणीच आहेत. त्यामुळं हा दुहेरी उपक्रम आपल्याला करता येईल आणि म्हणून मग बाळासाहेब म्हटले की ठीक आहे, आपण सरांना इथं बोलवूया आणि हा कार्यक्रम त्यांच्या हस्ते घेऊया. खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हे बघायला खूप आनंदही वाटतं आणि तो करतोय. शिंदेसाहेब आम्हाला दरवर्षी आर्थिक मदत करत असतात, त्यांच्या इच्छेने करतात, परंतु आम्हाला कार्यक्रमाला ते लाभत नव्हते. आता खूप मोठं व्याप आहे त्यांच्या पाठीमागे. आज सुद्धा आले तरी एवढं मोठं हॉस्पिटलचा 9 वाजेपर्यंत थांबून परत दुसऱ्या दिवशी ते सगळं नियोजन करणं आणि मग आज त्याने आम्हाला खरं म्हणजे वेळ दिला. मी त्यांचं खूप कौतुक करतो, आभार मानतो की एवढ्या मोठ्या व्यापातून ते आज इथं आलेत आणि आमच्या कार्यक्रमाला त्याने होकार दिला. मी संस्थेच्या वतीने त्यांचं खूप आभार मानतो. थोडंसं चांगलं काम आहे. अबॅकसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे गाईडलाईन करतात, खरं म्हणजे तेही आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. किरण पाटील साहेबांचंही मी आभार मानतो आणि प्राथमिक साहेबही आलेले आहेत, जिल्हा परिषदेचे प्रशासन अधिकारी, त्यांचेही आभार मानतो. आणि या मंडळींच्या वरती गुरुवारी म्हणून आमचे डॉक्टर शिंदे साहेब आहेत. तर मी याच्यात थोडासा बदल करून अजून एक कार्यक्रम आपण घेऊया. शाळा क्रमांक 19. एक मिनिट. यानंतर एक मिनिट. यानंतर एक मिनिट समोर. शाळा क्रमांक 11. नगरपालिका शाळा क्रमांक 14. एक मिनिट मॅडम. एक मिनिट शिवाजी डॉक्टर बोलले. यानंतर अशोक गिरंगे सर, नगर शाळा क्रमांक 1. एक मिनिट सर. एक मिनिट. करिश्मा शेख मॅडम. थोडं शाळा क्रमांक 12. एक मिनिट. थोडं मागे. एक मिनिट बघा. हो आज आपण शिवप्रेरणा प्रतिष्ठानचा आज 8वा कार्यक्रम आहे हा. त्यानिमित्त
गेली 8 वर्ष आपण नगरपालिकेतल्याच मुलांना शालेय साहित्य वाटप करतो. प्रत्येक कार्यक्रमाला आपण प्रमुख पाहुणे वेगवेगळे बोलत असतो, जे आपल्याला कार्यक्रमाला आणि त्याला सहकार्य करतात प्रतिष्ठानला. त्यासाठी यावेळेला आम्ही डॉक्टर सुरेश शिंदे, माननीय श्री किरण पाटील आणि शिक्षण अधिकारी अनिश नायकवडे साहेब यांना बोलवलं आणि माने साहेब आलेले आहेत. कार्यक्रम आपण जरी करत असलो तर त्या कार्यक्रमाला जे आर्थिक सहकार्य लागतं, म्हणजे वह्या, दप्तर, गणवेश घेण्यासाठी, हे सातारा शहरातील अनेक आपल्याला जे प्रतिष्ठित नागरिक आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, जे व्यावसायिक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण हे कार्यक्रम यशस्वी करत असतो. त्यामध्ये आम्हाला गेले अनेक वर्ष डॉक्टर सुरेश शिंदे साहेब कार्यक्रमाला मदत करत असतात. आम्ही त्यांना 4-5 वर्ष विनंती करत होतो की कार्यक्रमाला उपस्थित राहावे, तर ते काय वेळात वेळ त्यांना म्हणजे वेळ नसतोच आहे. पण आम्ही त्यांना फार विनंती केली की यावेळेला तर तुम्ही आम्हाला पाहिजे, आम्ही काय करतोय तुम्ही आम्हाला सहकार्य करता दर वेळेला, पण किमान आम्ही जे काय करतोय ते तुम्हाला कळावं म्हणून आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि कार्यक्रमाला उपस्थित राहिले. किरण पाटील साहेब उपस्थित राहिले, माने साहेब उपस्थित राहिले आणि आमच्या सर्व प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित राहिले. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचे आभार मानतो. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व शिक्षकांना आमच्या शिवप्रेरणा परिषदेच्या वतीनं शुभेच्छा देतो. हा कार्यक्रम आमचा असाच कायम राहणार चालू, कारण आमचं नगरपालिकेचे जे आमच्यासारखे नागरिक पण गरिबीतनं वर्ष आलेलं आहे. आम्ही सर्वसामान्यच आहे. मी पिकमी करतो, दररोज रिक्षा पण चालवतो, त्यामुळे आम्हाला काही लाज वाटत नाही. जानेवारीमध्ये आपल्याला शालेय साहित्य वाटायचं सायकल वाटपाचा कार्यक्रम होता, सगळ्यांना माहिती आहे तुमच्या. दरवर्षी आपण नगरपालिकेच्या मुलींना आपण सायकल वाटप करत असतो. या वर्षी जानेवारीमध्ये सुद्धा आपण सायकल वाटपाचा कार्यक्रम आणि दिव्यांग लोकांना ब्लँकेट चादर वाटप आपण करतो. या कार्यक्रम संपल्यानंतर आता आपण जे कार्यक्रम करणार आहे प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित, कार्यक्रम संपल्यानंतर माझ्या वाढदिवसानिमित्त इथे जी मुलं उपस्थित आहेत त्या सर्वांना आपण बिस्किटाचं वाटप करणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुरेश शिंदे साहेब, सातारा हॉस्पिटलचे चेअरमन आणि 60 वर्ष अविरतपणे राबवत आहेत असे माननीय श्री बाळासाहेब शिंदे, त्याचबरोबर सत्कार केला. पण खरोखर आजचे प्रमुख पाहुणेच आपल्याला शिंदे साहेब असे लाभले की खरोखर ते गुरुस्थानी आहेत. कारण सक्सेस अबॅकसच्या माध्यमातून किरण पाटील सर असतील, ते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं खूप मोठं काम करतात. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या ते गुरुस्थानी आहेतच. त्याचबरोबर शिंदे साहेब सुद्धा की डॉक्टरांच्या बाबतीत म्हटलं जातं आयुष्यभर त्यांनी ते प्रॅक्टिस करत असतात आणि सतत दुसऱ्यांना काहीतरी देत असतात. कारण त्यांच्या अनुभवात एका मोठ्या या हॉस्पिटलचे चेअरमन आहेत. तर आपल्या आम्हा सर्व शिक्षकांचा सत्कार केला त्याबद्दल तर धन्यवाद आहेतच आपल्याला शिंदे साहेब. परंतु त्याच अगोदर की तुम्ही एक मोठं काम करताय की आमच्या नगरपालिका शाळेतील मुलांना की चांगल्या प्रतीचं दप्तर आणि चांगल्या प्रतीच्या वह्या ह्या किंवा शैक्षणिक साहित्य इतर आहे ते सुद्धा इतकं चांगलं आपण वाटताय. अगदी कोरोना काळात सुद्धा त्या मदतीचा खंड पडला नाही आणि ही मदत नगरपालिका शाळांना येत राहिली. आणि दुसरं कुठलंही वर्षभर आम्हाला त्या मुलं विचारतात की शिवप्रेरणा प्रतिष्ठानचं दप्तर मिळालं पाहिजे. म्हणजे काही त्याची क्वालिटी बघितल्यानंतरच लक्षात येतं की तुम्ही शैक्षणिक साहित्य किती चांगल्या प्रकारचं घेता. तर मी जास्त वेळ घेत नाही. प्रमुख पाहुण्यांनाही आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो. आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं सर्वांना धन्यवाद देतो. आणि या शैक्षणिक साहित्याबद्दल शिवप्रेरणा प्रतिष्ठानचं हे कार्य असंच अविरतपणे चालू राहू त्यासाठी शुभेच्छा देतो. एक मिनिट, शिवाजीराव. शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री बाळासाहेब शिंदे साहेब यांचा वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्तानं आपल्या पालिकेतील शाळेतील मुलांना बक्षीस वितरण म्हणजेच दप्तर असेल, पाठ्यपुस्तक असेल, वह्या असतील आणि त्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे आपले डॉक्टर शिंदे साहेब, पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. हे सगळे मंडळी आपल्याला गुरुस्थानी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण भविष्यामध्ये त्यांच्याकडे पाहून आपण देखील असंच व्हावं, आपण देखील काहीतरी व्हावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, अधिकारी व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्यासाठी पहा
मुलांनो, तुमच्यासाठी ते आज 4 शब्द आपल्याला अतिशय मोलाचं असं बहुमान वाचन करणार आहे आणि आपण त्याप्रमाणे भविष्यामध्ये आपलं एक ध्येय उद्दिष्ट आपलं असावं की मला काहीतरी व्हायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. एक लहान मुलांना पहा, आम्ही देखील लहान असताना जर कोणी काही दिलं आम्हाला, म्हणजे शाळेमध्ये बक्षीस दिलं किंवा कोणी काय वाटप केलं तर खूप आनंद व्हायचा. तसाच आनंद आज ह्या बालमनावरती म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरती आहे की मला काहीतरी मिळणार आहे. म्हणजे मिळणार आहे त्या साहित्याचा पुरेपूर वापर करून भविष्यामध्ये त्या साहित्याचा असा वापर करायचा की मला त्यापासून काहीतरी पुढं भविष्यामध्ये आपल्याला मोठं होण्यासाठी एक प्रेरणा मिळणार आहे आणि त्याचा आदर्श घेऊन आपण भविष्यामध्ये एक आदराचं स्थान आपण देखील भविष्यामध्ये गुरु व्हावं. आज पहा, गुरु हा लहान असो मोठा असो प्रत्येकापाशी ज्ञान असतं आणि आपल्याला काही ना काहीतरी त्यापासून मिळत असतं. असंच ज्ञान आपण आयुष्यभर घ्यायचं आहे. जसं शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थी असो तसं विद्यार्थ्यांनी जे जे मिळेल ते आपलं ज्ञान वाढवत जावं आणि मोठं व्हावं. आज तुम्हाला या ठिकाणी बहुमान असं वाचन करण्यासाठी जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण वेळ देऊया. एवढं बोलून मी विद्यार्थी मित्र, शिक्षक, आपले बाळासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा इथं शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा आज कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. तसेच आज गुरुपौर्णिमेचा योग असल्यामुळं बाळासाहेबांच्या संकल्पनेतून आपण इथं शिक्षकांचा पण सन्मान केला. तर बाळासाहेब असे वर्षभर काही ना काही उपक्रम राबवत असतात. सायकल वाटप असेल, मी त्यांना आधी कोरोनाच्या आधीपासून बघतोय. कोरोनामध्ये सुद्धा आरोग्याच्या बाबतीत त्यांनी मुख्यमंत्री बहुतेक त्या ह्या विभागाच्या माध्यमातून चांगलं काम केलेलं आहे. तर असं राजकारणासोबत सामाजिक कार्यामध्ये जास्त अग्रेसर असणारे आपले बाळासाहेब. तसेच आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आता तुम्हाला आठवते सुट्टीमध्ये कॅम्प घेतलेला 7 दिवसाचा, कोण कोण होतं त्यामध्ये? दिवस मोफत प्रशिक्षण दिलं होतं, माने साहेब वगैरे होते कॅम्पला. तर त्यातून आम्हाला समजलं की शाळेची पटसंख्या वाढायला पण मदत झाली असं शिक्षण विभागाकडून नंतर आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर शाळेसाठी जे काही उपक्रम करता येतील त्यामध्ये आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. आज ह्या छानशा उपक्रमामध्ये बाळासाहेब शिंदेंनी आम्हाला इथं समाविष्ट करून घेतलं, आम्हाला बोलवलं, प्रमुख पाहुणे म्हणून मान दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जास्त वेळ घेत नाही डॉक्टरांना पुढे त्यांना तुमच्या भावी शैक्षणिक वाटचालीसाठी आमच्या सक्सेस अबॅकस तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या. तर आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांचं अभिनंदन करतो की आपण करत असलेल्या कार्याचा आम्ही सलाम करतो. असंच आपलं कार्य चालू ठेवा. आणि मुलांना आज तुम्हाला बघून आम्हाला आमचं बालपण आठवलं. मी तुमच्यासारखा 1ली ते 4थी आमची शाळा चटेची होती. त्या चटेच्या शाळेत शिकलेलो आहे आम्ही. तर त्या काळात फरशी पण नव्हती. म्हणजे दर शनिवारी एक कार्यक्रम असायचा की मुलांनी शेण आणायचं आणि मुलींनी ते सारवायचं. तर अशा शाळेत आम्ही शिकून 4थी नंतर मग स्पर्धा परीक्षा होत्या. त्यातनं मी सैनिक स्कूलला गेलो आणि तिथनं पुढं मग डॉक्टर झालो, हे झालो. तर मला सांगायचं एवढं की तुम्ही मुलांनो की तुमच्यात फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे हां, आणि काम करायची, वाचण्याची आवड पाहिजे आणि कष्ट करायची हे पाहिजे. तर तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यात उत्तम प्रकारे यशस्वी होऊ शकाल. हां, त्यासाठी मी जसं तुमच्यासारखंच शिकलेलो आहे आणि तुमच्या इथनंच वर आलेलो आहे, तसंच तुम्ही जिद्दीने शिका, खेळा, खूप सगळं मेहनत करा आणि नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्याला एक नव्या ह्याच्यावर घेऊ शकाल. या निमित्ताने मी बाळासाहेब शिंदेनी मला इथे येऊन जो आदर दिला, प्रेम दिलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणतो आणि सगळ्यांना आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.
यांनी खूप चांगला उपक्रम केलाय. आता सध्या तर आपण पाहतोय नगरपालिकेच्या शाळा असतील, ग्रामीण भागातल्या डोंगरी दुर्गम अतिदुर्गम भागातल्या मराठी शाळा असतील, मराठी माध्यमाच्या शाळा असतील, या शाळांमधली विद्यार्थी संख्या खऱ्या अर्थानं कमी होते. हे बाळासाहेबांनी समाजाचं भान ठेवून या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं शैक्षणिक साहित्य, गणवेश वाटप असेल, दप्तर असेल, पुस्तकं असतील, वह्या असतील, अशा पद्धतीने वाटप केलं. हे खरं कौतुक आहे. म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून उभे राहिलेले आज मी कित्येक वर्ष पाहतोय त्यांचं कार्य. पण कार्य करत असताना उद्याची पिढी ज्यांच्या हाती आपण ही राष्ट्राची संपत्ती देतोय, राष्ट्राची खरी संपत्ती, याचं भान ठेवून जे चाणाक्ष बुद्धीनं बाळासाहेबांनी जे काम केलंय ते कौतुकास्पद आहे. खरं तर इतकं जर प्रत्येकानं लक्ष देऊन काम केलं तर विद्यार्थी संख्या कमी होणार नाही, वाढेल उलट. आणि प्रतापसिंह हायस्कूल जे नाव आहे, जो हा एरिया आहे, इथे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण गेलंय, तेच खऱ्या अर्थानं इथं आपल्याला रूप पाहायला मिळत आहे. आणि ही भारतीय संविधानाची साक्ष देणारा कार्यक्रम खरा असेल तो हा आहे. कारण अशा या कार्यकर्त्यांचं आणि बाळासाहेबांचं आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून आणि मराठी माध्यमाच्या शाळा बचाव विचार मंचाचा एक कार्यकर्ता म्हणून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला इथे बोला. सर्व शाळेतील शिक्षक वृंदांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. या कार्यक्रमास आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून सातारा डायग्नोस्टिक सेंटरचे सर्वेसर्वा डॉक्टर सुरेश शिंदे यांचे मी आभार मानतो. त्यांनी वेळात वेळ काढून आज आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर सक्सेस अभ्यासाचे श्री किरण पाटील सर यांचे मी आभार मानतो. प्रशासकीय अधिकारी माने साहेब यांचे मी आभार मानतो. विस्पुते सर, सर्व विद्यार्थी, पत्रकार बंधू तसेच समाजातील सर्व प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपण्याची